नमस्कार मित्रांनो, मी गणेश. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला हे नेटवर्क तुमच्या मोबाईलच्या नेटवर्कमध्ये तुमच्या प्रॉब्लेम येत आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेसही तुमच्या मोबाईलचा डाटा चालू करता किंवा फोन लावण्याचा प्रयत्न करता, तर तुम्हाला तिथं नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेटवर्क प्रॉब्लेम कशी काय बरोबर करायची, तर ते सविस्तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर सर्वात आधी मित्रांनो, तुम्हाला इथं काय करायचे आहे, तर इथं तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या डायल पॅडमध्ये यायचं आहे. आणि डायल पॅडमध्ये आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं डायल करायचं आहे. तर काय डायल करायचं आहे, तर इथं तुम्हाला डायल पॅडवर ओके करायचं आहे. आणि इथं ओके केल्यानंतर तुम्हाला *#0 6 आणि पुन्हा एकदा हॅश हे डायल करायचं आहे. आणि मित्रांनो, इथं तुमच्या मोबाईलमध्ये IMEI हा नंबर येऊन जाईल. मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये IMEI असे 2 नंबर इथं येऊन जातील. तर मित्रांनो, इतर जर तुमच्या मोबाईलमध्ये IMEI हे नंबर येत असतील, तर मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये जो हा नेटवर्कचा प्रॉब्लेम येत आहे, तो एकदम तुमचा इथं बरोबर होऊन जाईल. मित्रांनो, जर तुमच्या मोबाईलमध्ये IMEI हे नंबर येत नसतील, तर मित्रांनो, तुम्हाला काही सेटिंग इथं कराव्या लागतील. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला इथं ओके करून घ्यायचं आहे. आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये इथं जायचं आहे. आणि सेटिंगमध्ये आल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला मोबाईल नेटवर्क हे ऑप्शन इथं पाहायला मिळते. मोबाईल डाटा तुमच्या मोबाईलमध्ये येत असेल, तर मी मोबाईल नेटवर्कवर ओके करतो. आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, इथं तुमचं सिम इथं निवडून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, तुमचं सिम इथं ऑफ असेल, तर मित्रांनो काय होते, चुकीमुळेही तुमचं सिम कार्ड इथं ऑफ होऊ शकते. तर हे सर्वात आधी तुम्हाला इथं ऑन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, हे ऑन केल्यानंतर सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये आधी ऑफ असेल आणि तुम्ही ऑन केल्यानंतर मित्रांनो, तुमचा जो नेटवर्क प्रॉब्लेम आहे तो इथं बरोबर इथं होऊन जाईल. तर इथं तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, ॲक्सेस पॉईंट नेम हे ऑप्शन पाहायला मिळते. तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे. आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो, माझ्या मोबाईलमध्ये जिओ नेट हे जिओ इथं ऑप्शन येत आहे. तुमच्या मोबाईलमध्ये जर एअरटेलचं सिम कार्ड असेल, तर एअरटेल तिथं नाव येणार आहे. आणि वोडाफोन आयडियाचं असेल, तर वोडाफोन आयडिया तिथं नाव तुम्हाला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, माझ्या मोबाईलमध्ये जिओचं सिम कार्ड आहे, तर इथं जिओ नाव आलेलं आहे. तर मित्रांनो, इथं तुम्हाला 3 टिंबांवर ओके करायचं आहे. आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, रिसेट ॲक्सेस पॉईंट हे ओके करायचं आहे. आणि इथं ओके करून घ्यायचं आहे. याने काय होते मित्रांनो, तुमचं रिसेट जे आधीचं जुनं नेटवर्क होतं, तर ते रिसेट होऊन जाते आणि तुमच्या मोबाईलमध्ये नवीन प्रकारे इथं नेटवर्क इथे चालू होते. तर मित्रांनो, याने सुद्धा तुमच्या नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम जो असेल तो बरोबर होऊन जाईल. जर मित्रांनो, हे सर्व केल्यानंतरही तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क प्रॉब्लेम येत असेल, तर मित्रांनो, आपल्याला शेवटची सेटिंग खूप महत्त्वाची आहे. तर ती सेटिंग केल्यानंतर मित्रांनो, मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की तुमचा नेटवर्क प्रॉब्लेम तिथून बरोबर होऊन जाईल. तर इथं तुम्हाला सर्च करायचं आहे. इथं सर्च काय करायचं आहे, तर इथं तुम्हाला RESET तर रिसेट फोन हे ऑप्शन असं तुम्हाला पाहायला मिळतं. तर ते तुम्हाला सर्च करायचं आहे, रिसेट फोन हे ऑप्शन सर्च करायचं आहे आणि इथं याच्यावर ओके करायचं आहे. आणि इथं तुम्हाला मित्रांनो, मी असं नाही म्हणत की तुमचं मोबाईल तुम्हाला रिसेट करायचं आहे. तर इथं मित्रांनो, तुम्हाला इरेज ऑल डाटा करायचं नाही, बाकी काहीच करायचं नाही. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला रिसेट नेटवर्क सेटिंग हे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळते. तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे. आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो, तुमच्या मोबाईलचा तुम्हाला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. तर इथं पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला रिसेट नेटवर्क सेटिंग हे ऑप्शन पाहायला मिळते. तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे. तर हे केल्यानंतर मित्रांनो, तुमचं इथं वायफाय, ब्लूटूथ अँड मोबाईल नेटवर्क इथं रिसेट होऊन जाईल. मित्रांनो, नवीन प्रकारे तुमचं नेटवर्क इथं तुम्हाला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, ही 4 नंबरची सेटिंग केल्यानंतर, ही शेवटची सेटिंग केल्यानंतर तुमचा जो नेटवर्क प्रॉब्लेम आहे तो 100% इथं बरोबर होऊन जाईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेही नेटवर्क संबंधित माहिती सांगितली ते तुम्हाला समजली असेल असे मी आशा करतो. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुमच्या मराठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहो. तर मित्रांनो, भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये.